हे झाडावरती पाणी. पण आज मी माझ्या मनासारखं नाही करू शकत आहे, कारण माझं मन मला परत जायला सांगतंय. आता इकडे मगाशी भरपूर पाऊस पडला आहे बघा, समोर पाणी बघा आलं इथे. समोर कसला पाऊस भरला आहे, खतरनाक. आपण इकडे चिकन थाळी ऑर्डर केली आहे. भाकरी वगैरे भेटते का? नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा इथं स्वागत आहे तुमचं पिरंदवणे गावातून, खेवडेवाडीतून. हे बघा सकाळची वेळ आहे, सकाळचे बरोबर 7 वाजलेत आणि पाऊस पडून गेला आहे. हे बघा वातावरण बघा कसलं केलं, एकदम भारी. इकडे थोडा शिंतडला पाऊस इकडे. हे बघा या साईडने. हे बघा इकडे पाऊस थोडा शिंतडला, थोडा गारवा झाला आहे वातावरणामध्ये. हे बघा तुम्हाला दाखवतो, झाडावरती पाणी किती आहे. हे बघा झाडावरती पाणी. धुके पाऊस पडून गेला. हा हे बघा असं शिंतडला इकडे पाऊस, पण जरा गारवा झाला आहे. हे बघा कालपर्यंत खूप गरम होत होतं आणि आता पाऊस पडला आहे ना, तर मस्त जरा गारगार वाटतं आहे. आणि इकडे चिकू पण उठला आहे. हे बघा गुड मॉर्निंग. आत्ताच उठला आणि बाहेर आला आहे. सो आज आपण चाललेलो आहे मुंबईला, डोंबिवलीला जायचं आहे गाडी घेऊन. काल मस्तपैकी धुतली आहे गाडीला, काय मन नाही करत आहे ह्या वातावरणातून जायचं. आता एवढे दिवस राहिलो ना, तर जायचं मन नाही करत, पण काय करणार, जावं लागेल. ह्या सुट्ट्या पण संपल्या आहेत आणि नंतर मग परत यायचं आहे यांना घेऊन जायला. तर त्यावेळेस मग तिकीट वगैरे काढूनच जावं लागेल, कारण गर्दी तर असणार आहे. बघूया, नाहीतर मग ट्रॅव्हल्सने वगैरे काय कसं काय होते ते बघूया त्यावेळेस. पण तिकीट पाहिजे, कारण जाताना खूप गर्दी असेल. बघूया, ट्राय करणार आहे. तात्काळ वगैरे मिळाली तर मग काय टेन्शन नाही. तर जाऊया, जरा चहा नाश्ता करू आणि नंतर मग निघेल. आता तरी 6:15 झालेत, तरी एक 8 वाजेपर्यंत निघेल इथून. आरामात जाईल, संध्याकाळपर्यंत पोचलो तरी चालेल, पण एकदम आरामात जाईल, थांबत जाईल. काही टेन्शन नाही, घाई नाही कसली. पण मी थोडे दिवस मिस करेल ह्या सर्व वातावरणाला, इकडचा नजारा थोडे दिवस मिस करेल. सो भावे आलाय सकाळ सकाळी. कुठे चालला रे? दुकानावर? झोपायला गेला होतास खालती? कुणालकडे? अच्छा. हो, भारी झालं वातावरण. आता पडेल काय माहिती नाही, आता कदाचित आज पडू शकतो. थोडं त्या साईडचे डोंगर थोडे क्लिअर झाले. इकडे धुकं होतं, भरपूर धुकं होतं. तर ह्या साईडला थोडं धुकं आहे इकडे, म्हणजे थोडंसं क्लिअर आहे. एवढं काय पाऊस पडेल असं वाटत नाही, पण वातावरण करून ठेवलं नाही. बघूया काय होते ते. विजा वगैरे चमकत होत्या सकाळी. आताचा पाऊस कसा येतोय काय माहिती, कडकडतोय की असाच नॉर्मली येईल. तर जोरातच येईल, कारण पहिला जे वादळ लागलं ना 9 तारखेचं, ते भरपूर काही ठिकाणी झाडं वगैरे पडली, भरपूर नुकसान वगैरे झालं. आणि सकाळी नाश्त्याला चहा पोह्याचा नाश्ता करू आणि निघू परतीच्या प्रवासाला. या नाश्ता करायला पोहे आणि चहा, कोरा चहा. चल बेबी, मस्ती करू नका काय. बघा निघूया आपण आता. 8 वाजत आलेत बरोबर. 8 वाजता बरोबर इथून निघू. चला येतो. हां होय.
चिकू झोपला परत. आता नाही उठणार. माग दे ना तू. हा चला आपण पाऊस येईल वाटतं. वातावरण केलं ना. चला जाऊया फटाफट. 8 वाजत आलेत. निघूया. चला जरा मंदिरामध्ये आलो आहे. जरा इथे दर्शन घेऊ आणि नंतर जाऊ. आमच्या वाडीतलं मंदिर आहे. मी बऱ्याच वेळा दाखवलं असेल व्हिडिओमध्ये. श्री मालकेश्वर वाघजाई. दर्शन घेऊया आणि जाऊया फटाफट. चला दर्शन घेऊन झाले. जाऊया. निघू फटाफट. आणि इथून नजारा बघा काय भारी वाटतो. एक नंबर. हे बघा खालती इकडे आमची खाडी आहे. या साईडला दिसते ना हे पाणी आहे. इकडे शाळा आहे. मस्त दर्शन केलेलं आहे. सो जाऊया फटाफट. संध्याकाळी किती वाजता आहेत काय माहिती नाही. माझं प्लॅनिंग आहे आरामातच जायचं. कारण स्कूटी जास्त पळवणं पण बरोबर नाही. नंतर मग जास्त थोडं मेंटेनन्स देऊ शकते. तर आरामात जाऊ. एवढी काही घाई नाही आहे. पण निघायला होत नव्हतं. सगळेजणं निघताना ना असं मन एकदम हलवं झालं होतं. शट यार. थोडे दिवस राहिलं ना तर निघूसं नाही वाटत इथं. चला. दरवेळेस मी माझ्या मनासारखं करतो. जसं मनाला वाटतं ना तसं करतो. पण आज मी माझ्या मनासारखं नाही करू शकत आहे. कारण माझं मन मला परत जायला सांगतं आहे. आणि आज मी चाललो आहे ना ते मागजन मार्गी चाललो आहे. म्हणजे संगमेश्वरला जायची गरज नाही. म्हणजे तो तेवढा पॅच आपला कमी होणार. आपण आता आरवलीला जाऊ डायरेक्टली. गुरं पण आली इकडे सकाळ सकाळी. चला आपण आता मागजनमध्ये आलो आहे. मागजनमध्ये डायरेक्टली हॉल्ट घेतला आहे. इथे जरा चहा वगैरे प्यायलो. आणि मोबाईलला काय झालेलं काय माहिती. मी आता फुटेज घेतलं ना तर त्यांना आवाजच येत नव्हता. काय झालं काय माहिती. पावसात भिजला काय माहिती नाही. थोडं तर ऊन पडलं इकडे. आता इकडे मगाशी भरपूर पाऊस पडला आहे बघा. समोर पाणी बघा आलं इथे. आणि ही मागजनमधली सान आहे. तर चला जाऊया फटाफट. आणि इकडे मी पॅक केले. पिशवी मिळाली मला इथे एका दुकानात. तर ह्या बॅगा वगैरे सगळ्या त्यातच टाकल्यात. म्हणजे आता मोकळा झालो. आता मी जाऊ शकतो सुसाटमध्ये. चला निघूया फटाफट. हे बघा इथेच आहे मागजनचा ST स्टँड. आता एक ST आहे इथे. आणि हा मागजनमधला परिसर. हे बघा पाऊस पडून गेला आहे मगाशीच. आणि आता जरा थांबला आहे. किरणं आलेत जरा. मी थोडा वेळ थांबलो होतो इथे. चहा वगैरे प्यायलो. मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तो थोडा सॉल्व केला. एक व्हिडिओ अपलोड करायची होती ती पण केली. आणि आता निघूया फटाफट. बघूया आता कुठे हॉल्ट होतो आहे. नॉनस्टॉप जाऊया. बघूया कुठेतरी थांबू. नंतर मग एक तासाने थांबू. चला जाऊया फटाफट. पाऊस नाही भेटला पाहिजे जाईपर्यंत मला. थोडा इकडे पाऊस आहे. इकडे आपण आता पेट्रोल पंपात आलो आहे चिपळूणला. बरोबर वाजले बघा किती 10 मिनिट आहेत. 11 वाजायला. त्याने इथे लाईन आहे. पेट्रोल भरायला कोकणात लय वांदेत. पेट्रोलचे जाम वांदेत. म्हणजे गाडी आणल्यापासून इथं पेट्रोलसाठीच वन फिरलो. समोर कसला पाऊस भरला आहे खतरनाक. बापरे. आज पावसानं काय ठरवलं नाही काय माहिती. खतरनाक ढग आलेत काळे काळे. जोरदार पाऊस येणार आहे. तर मंडळी बरोबर 12:30 वाजलेत. आणि आपण आता येऊन पोचलो आहे. तो कशेडीचा जो टनेल आहे तिथे येऊन पोचलो आहे. हे बघा जास्त काय आपण फास्ट नाही आलो. 50-55च्या स्पीडला आलो आहे. आणि आपण आता येऊन पोचलो आहे कशेडी घाटात.
सो हा कशेडीचा बोगदा पार करताना व्हिडिओ बनवता आला असता, पण मागे कोणच नाही, मी एकटाच आहे आणि जास्त स्पीडनी नाही, आरामात जाणार आहे. फक्त एवढंच सुखरूप घरी पोचलो पाहिजे, बाकी काय नाही. लेट पोचलो तरी चालेल. तर जाऊया फटाफट आणि नंतर मग नेक्स्ट हॉल्ट घेईल कुठेतरी, थोडं जेवायला थांबेल. आणि मागे खेडला एवढा पाऊस होता, भिजलो होतो पूर्ण मी. तर तिथे काही व्हिडिओ वगैरे बनवता नाही आला आणि बनवला पण नाही, कारण मोबाईल वगैरे आहे ना डिक्कीमध्ये टाकून ठेवला होता. तर जाऊया फटाफट. आणि इकडे पण पावसानं वातावरण केलं नाही, पण थोडं ऊन आहे. उन्हामध्ये अशा थोडेसे पावसाचे शिंतोडे उडत आहेत. म्हणजे आजपासून कोकणामध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे. हे बघा काय मस्त छान असे डोंगर वाटत आहेत, जबरदस्त. आता हेच डोंगर आहेत ना हिरवेगार दिसतील तुम्हाला पावसाळ्यामध्ये. चला आपण जाऊया टनेलमधून. तर मंडळी आपण आता आलेलो आहे माणगावमध्ये, हॉटेल विहान. हे बघा हा इकडे मुंबईकडे चालला रोड आणि गाडी मी इथंच लावली आहे सावळीमध्ये. जरा इथे रिलॅक्स, सावळी आहे मस्त आणि इथे हे हॉटेल आहे. जरा पोटपूजा करूया. वाजले दुपारचे 2. जरा इथे काहीतरी खाऊया, थाळी वगैरे घेऊ आणि नंतर मग जाऊ पुढे. अजून पुढचा भरपूर प्रवास आहे. चला एकटाच आहे ना, त्यामुळे बोलायला वगैरे कोण नाही सोबत, त्यामुळे थोडा कंटाळा येतो, बाकी काय नाही. त्यामुळे जरा पोटपूजा करतो. खूप भूक लागली. सकाळी फक्त पोहे आणि चहा मोठं खाल्ले होते आणि निघालो होतो. नंतर मध्येच काय नाश्ता वगैरे काहीच नाही केला. चहा वगैरे प्यायलो मागजनमध्ये. नंतर आता माणगावमध्ये इथे जेवायला बसलो. आपण इकडे चिकन थाळी ऑर्डर केली आहे. भाकरी वगैरे भेटते काय का? चपाती होतं, भाकरी नाही. चला चपाती, राईस, चिकन आणि ह्या रस्सा आहे ना. ओके, चिकन मस्त आहे. मला फिश थाळी खायची होती, पण फिश नाही ठेवत आता. फिश वगैरे नसतो ना, ठेवतात असतात, म्हणजे आज नाही आहे. ओके, मस्त दुपारचं जेवण करायला. चिकन तर खूप छान आहे, मस्त शिजलंय पण खूप छान. हे बघा, हां 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 थोडं पावसाने पण वातावरण केलं नाही. बघूया आपण 1 तासभर थांबू इथे आणि नंतर मग जाऊ. थोडी गाडी पण थंड होईल आणि मला वाटतं असं पाऊस येईल. तिकडच्या डोंगरात भरला आहे पुढे. मी गावाला होतो तेव्हा पाऊस लागला नाही आणि जेव्हा निघालो मुंबईला जायला तेव्हा पाऊस सुरुवात झाला. म्हणजे आजपासून मला वाटतं कोकणात पावसाची सुरुवात आहे. त्या मस्त दुपारचं जेवण करायला. खूप भूक लागली होती. चला मस्त पोटभर जेवण झालं आहे. आता निघूया इथून. मी घरातूनच आहे ना पाण्याची बॉटल भरून आणली होती. आपल्या इकडचं पाणी आहे ना हे इकडं मिळत नाही. हे थोडं गावचं पाणी भरून आणली होती. इथे पाण्याची बॉटल घेतली मी आता. हो चला. तर मंडळी आपण आता पेनमध्ये येऊन पोचलो आहे. हे बघा भरपूर टाईम झाला गाडी चालवत होतो, थकलो. शेवटी ते लिंबू पाणी प्यायला थांबलो आहे. गारगार लिंबू सरबत. जाम थकायला झालं. अजून डोंबिवली 80 किलोमीटर दाखवते इथून. बघूया किती टाईम जातो आहे. पण इकडे पेनमध्ये आल्यानंतर ना आपल्याला कुठे पाऊसच नाही दिसत आहे. ऊन आहे आणि गरम आहे, गरम व्हायला लागलं आहे. जरा लिंबू सरबत प्यायलो. आता जाऊया फटाफट घरी. पनवेलला काहीतरी मला 1 तास लागेल पोचायला. जाऊ सावकाशच चाललो आहे. तर मंडळी पनवेल क्रॉस केलं आहे आणि आपण डोंबिवलीच्या रस्त्याला लागलेलो आहे. पुढे गेल्यानंतर शिळफाट्यात आपल्याला जायचं आहे, कल्याण शिळफाटा. तर मंडळी फायनली घरी आलो आहे आणि गावावरून निघायचं मन पण करत नव्हतं. आणि मी इकडे संध्याकाळी काहीतरी 7-7:30च्या दरम्यान काल पोचलो आणि आजचा दिवस दुसरा आहे.
तर नाही आता एकटाच आहे इकडे, तर काही मन नाही लागत. आणि येताना प्रवास खूप छान झाला. एकटा होतो पण आरामात आलो एकदम. आणि पहिल्यांदाच मी एकट्याने बाईकवरून प्रवास केला. येताना स्कूटी एकटा घेऊन आलो, कारण आपल्या मागे कोण जर असेल ना बसलेलं तर कसं टाईमपास पण होतो आणि आपल्याला कंटाळा येत नाही. मेन आपला टायमिंग कसं जातो निघून कळत नाही. तर माझ्यासोबत मुंबईला येणारं कोणच नव्हतं, तर त्यामुळे मी एकटाच आलो. आणि आता पिऊ आणि चिकू गावालाच आहेत, तर त्यांना मी परत एकदा आणायला जाणार आहे. तर त्यावेळेस अजून व्हिडिओज वगैरे येतील. तर मी जोपर्यंत गावाला होतो तोपर्यंत काय पाऊस लागलाच नाही, आणि निघताना बरोबर पाऊस आला, मोठा पाऊस भेटला. मध्ये मध्ये खेडला पण भेटला, पोलादपूरला पण पाऊस मिळाला. आणि असं भिजत भिजतच आलो. मी सर्व सामान वगैरे सर्व पॅक केलं होतं आणि निवांत आलो एकदम. मध्ये मध्ये अर्धा अर्धा तास, एक एक तास असं थांबत थांबत आलो. त्यामुळे भरपूर टाईम गेला. मी सकाळी 8 वाजता निघालो होतो घरातून, तर इकडे येईपर्यंत संध्याकाळचे 7-7:30 वाजले. आणि मध्ये मध्ये रोडचं काय दाखवू नाही शकलो, कारण स्कूटी चालवताना वगैरे आहे ना मोबाईल वगैरे पकडणं ते खूप थोडं रिस्की होतं. तर त्यामुळे मी काय केलं नाही, जिथे जिथे थांबलो तिथे ते फुटेज घेतल्या. आणि असा हा एकंदरीत पूर्ण असा व्हिडिओ बनवला आहे. कसा बनला आहे मला माहिती नाही, पण मी पोस्ट करणार आहे. तर चला, हा व्हिडिओ मी आजचा इथेच थांबवतो. सर्व गावच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.